माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार जयंत पाटील, सुलभा खोडके, जयंत खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहियांद्री गावातील रुक्मिणी या मुलींच्या नवीन वसतिगृह इमारतींचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवन प्रवासावर आधारित वसुधा या कादंबरीचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मांडकर यांनी केले, तर प्राध्यापक विनय वसुले यांनी आभार मानले. अनेक लोक राजकारणात जगतात, राजकारणात राहतात, पण 80% राजकारण करतात, 20% समाजकारण करतात. पण राजकारणात राहून, यशस्वी राजकारणात राहून 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी व्यक्ती ही खऱ्या अर्थाने वसुधाताई देशमुख आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सर्व या कार्यक्रमाला हजर झालो आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी मांडलं असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सुरुवातीपासून संघर्ष केला. त्यांनी महिला मंडळाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात असेल, जिल्हा परिषद सदस्य म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, विधान परिषद सदस्य म्हणून असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं असेल. आणि अशा काळात काम केलं ज्या काळामध्ये विकास दूर होता. पण त्या काळातले जे पद त्यांना मिळाले आहेत, पीडब्ल्यूडी मंत्री असेल, जलसंपदा मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, जे पद त्यांना मिळाले त्या पदातनं त्यांनी आपल्या विदर्भाकरता, आपल्या अमरावती करता, आपल्या नागपूर करता जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.